नमस्कार. आज आपण आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने चालू केलेल्या मालिकेतील पुढचा एक नवीन भाग पाहणार आहोत. आणि तो भाग पाहत असताना आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची जी राज्यघटना निर्मिती केली आणि त्यांची जगभर भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून जी ओळख झाली, त्या राज्यघटनेच्या सरनाम्याची आज थोडी माहिती आपण पाहणार आहोत, ज्याला आपण भारतीय राज्यघटनेची उद्देशिका, द प्रेएम्बल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो. त्याची सुरुवात नेमकी कशी आहे ते देखील आपण पाहणार आहोत. आणि त्यामध्ये पाहत असताना भारताची राज्यघटना आणि तिचा सरनामा, तर त्या सरनाम्याची सुरुवातच अशी आहे की आम्ही भारतीय लोक, वी द पीपल ऑफ इंडिया, म्हणजे आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य, अशी या राज्यघटनेची उद्देशिकेची सुरुवात आहे. म्हणजे आपण हे मान्य केलेलं आहे की हे सार्वभौम राज्य आहे आणि हे जनतेची सार्वभौम सत्ता इथं असेल, हे देखील आपण मान्य केलेलं आहे. आणि ते सांगत असताना आपण स्वातंत्र्य, अभिव्यक्ती, विचार, दर्जा व संधीची समानता हे देखील आपण मान्य केलेलं आहे. आणि ते सांगत असताना आपल्याला कोणकोणत्या प्रकारचं स्वातंत्र्य आहे ते सांगत असताना आपल्याला भारतीय राज्यघटनेचे जे मूलभूत अधिकार आहेत, ज्यामध्ये भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 12 ते अनुच्छेद 18 यापर्यंत जे काही अधिकार येतात, जे मूलभूत अधिकार आहेत, आणि त्यानंतर जे मार्गदर्शक तत्त्वे आहेत, नीतिदर्शक तत्त्वे, त्यामध्ये देखील आपल्याला काही अधिकार मिळालेले आहेत. त्याची देखील आपण या राज्यघटनेने स्वीकारलेली महत्त्वाची पावले आपण पाहतो. म्हणजे भारतीय सरनामा ही भारतीय राज्यघटनेची एकूणच आरशाची भूमिका दाखवतो. म्हणजे हे संविधान आपण जे अंगीकृत आणि अधिनियमित केलेलं आहे ते आपण खरं तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण ते स्वीकारलेलं आहे. आणि त्याची अंमलबजावणी त्यानंतरच्या पुढच्या काळामध्ये म्हणजे अर्थातच 26 जानेवारी 1950 पासून झाली. म्हणजे आपण ही जी नवीन राज्यघटना आपण लागू केली तो हा दिवस, आणि तो 26 जानेवारी 1950 आहे. आणि त्यानिमित्तानं त्या दिवशी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. आणि तो म्हणजे आपण त्याच्यानंतरचा येणारा प्रजेचा दिवस म्हणजे रिपब्लिक डे ऑफ इंडिया हा साजरा करतो. आणि हे या देशाच्या एकूणच जी काही सौंदर्य आहेत, ज्यामध्ये आपण भारताची राज्यघटना म्हणू, भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणू, भारताचे राज्यघटनेची अंमलबजावणी म्हणजेच प्रजासत्ताक दिन, या महत्त्वाच्या उत्सवाचा आपण नेहमीच जय जयकार करत आलेलो आहोत. कारण भारतीय नवीन आधुनिकतेचा हा मूळ गाभा आहे आणि आमच्या तुमच्या जगण्याचा हा पाया आहे. आणि म्हणूनच भारतीय राज्यघटना सांगत असताना भारताचा जो सरनामा आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि त्याबद्दल अनेक पाश्चात्य विचारवंतांनी देखील याचं कौतुक केलेलं आहे. म्हणजे भारताच्या सरनाम्यामध्ये एकूणच मानवी हक्काची आणि मानवी मूल्यांची तत्त्वे दिसतात, असे अनेक विद्यापीठातील प्राध्यापकांनी देखील सांगून ठेवलेलं आहे, म्हणून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला केम्ब्रिज विद्यापीठ असेल अमेरिकेचं, तसेच न्यूयॉर्कचे विद्यापीठ असेल, कोलंबिया विद्यापीठ असेल, अशा विद्यापीठातील जे प्रशस्त प्राध्यापक आहेत त्यांनी देखील त्याचा अभ्यास केलेला आपल्याला जगभर दिसून येतो. म्हणजेच भारतीय राज्यघटना ही आज जगविख्यात आहे. आणि ते असण्याचं कारण अनेक देशाच्या ज्या सिनेट असतात, संसद असतात, संसदीय कार्यप्रणाली असते, त्यामध्ये भारतीय राज्यघटनेच्या या सरनाम्याचा अभ्यास केला जातो आहे. अनेक विद्यापीठांमध्ये एक अभ्यासस्तरीय परिषदा घेतल्या जात आहेत. म्हणजे भारतीय राज्यघटनेचा सरनामा किती महत्त्वाचा आहे आपल्याला दिसून येतो. आणि या सरनाम्याची सुरुवातीची पार्श्वभूमी आहे जी पंडित नेहरू यांच्या लेखनातून आलेली आहे, हे देखील आपल्याला सांगणं महत्त्वाचं वाटतं. आणि असा हा सरनामा भारतीय राज्यघटनेने तयार केला असून तो भारताच्या अनेक राज्यांना न्याय देतो. म्हणजे तसं तो न्याय नागरिकांना देतो. इथल्या मूलभूत अधिकारांचा एकूण जो पाया आहे, त्याची मूलतत्व आहेत, ती खरं तर बाबासाहेब सांगतात की मी बुद्धाच्या तत्त्वज्ञानातून घेतलेली आहेत. म्हणजे त्यांनी अनेक राज्यघटनेचा अभ्यास केला जरूर, परंतु भारतीय मूलतत्व जी आहेत, जी बुद्धांच्या तत्त्वज्ञानामध्ये दिसतात, ती तत्त्वे आपण वेचलेली आहेत असे बाबासाहेब मान्य करतानाही सांगतात. म्हणजे त्यांच्या अनेक परदेशी दौऱ्यांमध्ये देखील त्यांनी सांगितलेलं आहे. तिबेटला गेलेलं असताना असू देत, रशियाचा दौरा असू देत, अशा अनेक दौऱ्यामध्ये त्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे. भारताच्या दिल्ली येथील अनेक त्यांनी ज्या कॉन्फरन्स घडल्या त्यामध्ये देखील त्यांनी त्याची माहिती आपल्याला दिलेली दिसून येते. म्हणजे बाबासाहेबांचा अभ्यास आणि भारतीय राज्यघटना हा एक जो मूलभूत दस्तऐवज आहे, त्याचा पाया हा भारतीय सरनामा आहे
हे आपल्याला मान्य करावं लागतं. आणि त्यामध्ये जो समाजवादी धर्मनिरपेक्ष हा जो एक प्रकारचा नवीन आयाम आहे आणि तो खरं तर घटनेचा मूलभूत पाया आहे आणि तो आपण मान्य करून आपण पुढे जात आहोत, याचा एक आपल्याला आनंद असायला पाहिजे आहे. आणि म्हणूनच भारतीय राज्यघटना एक पिचलेल्या वंचित पीडित लोकांना न्याय देण्यासाठी काम करते, हे त्याचं तत्व आहे. आणि एकूण जो समाज पाठीमागे राहिलेला होता, जो विपेक्षित होता, अनेक गोष्टींनी अपेक्षाभंग झालेला होता, त्याला न्याय करण्याकरता अशा अनेक घटना झाल्या. त्यामध्ये भारतीय संविधान महत्त्वाचं वाटतं, त्यामुळे त्याचा उपयोग होतो. या निमित्ताने एवढंच बोलतो. तुर्तास आपण थांबूया. धन्यवाद.